हॅलो एव्हरीवन, आज आपण राउटिंगबद्दल बघणार आहोत. MVCमध्ये आपण राउटिंग करणार आहोत. ठीक आहे. तर इन MVC राउटिंग इज द प्रोसेस ऑफ मॅपिंग द ब्राउझर रिक्वेस्ट टू द कंट्रोलर ॲक्शन अँड रिटर्न द रिस्पॉन्स बॅक. Each MVC application has default routing for default home controller. We can set custom routing for newly created controller. By default आपल्याकडे फर्स्टली ज्यावेळेस आपण MVC जनरेट करतो, MVC ॲप्लिकेशन जनरेट करत असतो त्यावेळेस बाय डिफॉल्ट एक राउटर तुम्हाला दिलेला असतो. तो पण आपण आता प्रॅक्टिकलमध्ये बघणार आहोत. तर त्याआधी फक्त न्यूली आपण क्रिएट करू शकतो. तोच राउटर आपण परत न्यूली एडिट करून न्यू राउटरसुद्धा जनरेट करू शकतो दुसऱ्या कोणत्याही वेगळ्या पेजला. ठीक आहे. तर बाय डिफॉल्ट असतो तो आपला हा असतो URL, कंट्रोलर, ॲक्शन आणि ID. ठीक आहे. हा URL म्हणजे आपला राउटर असतो, आपल्या पेजसाठीचा राउटर. ठीक आहे. तर मॅप राउटर काय करतो, हा URL सेंड करतो आपल्या राउट्सला आणि राउट्स काय करतो, हा पूर्ण मॅप करून आपल्या URLमध्ये डिस्प्ले करतो. तर इथे URLमध्ये इथे फर्स्ट ऑफ ऑल बाय डिफॉल्ट आहेत ते कंट्रोलर होम आहे आणि ॲक्शन इंडेक्स आहे. म्हणजे होम पेज आणि त्यातला ॲक्शन इंडेक्सवर क्लिक केलेला असेल म्हणजे ते पेज आपल्याला दिसणार आहे. ओके. तर आपण त्यातलं बाय डिफॉल्ट राउटिंग एक बघूया आपल्या विज्युअल स्टुडिओमध्ये. तर मी विज्युअल स्टुडिओ 2000वर आलेली आहे. तर माझं फर्स्ट ही विंडो आहे ती global.aspx मधली. आपण राउटिंग कुठं बघू शकतो बघा, global.aspx मधलं. तर फर्स्ट राउटिंग आपण बघू शकतो इथं बाय डिफॉल्ट global.asax.cs मध्ये फाईलमध्ये इथनं आपलं राउटिंग क्रिएट होत असतं राउटिंग कॉन्फिगमुळे. आणि राउटिंग कॉन्फिग तुम्हाला बाय डिफॉल्ट आपल्याला MVCमधनं हे प्रोजेक्ट मिळतो. ज्यावेळेस मी इथं होमवर क्लिक करते त्यावेळेस काही रिफ्रेश होऊन मला हेच पेज दिसणार आहे. म्हणजे बाय डिफॉल्ट राउटर माझा कुठे, होम इंडेक्सला. ओके. जर मी अबाउटला क्लिक केलं तर इथलं URL चेंज होतं बघा, होम अबाउटला येतं. ओके. कॉन्टॅक्टवर क्लिक केलं तर होम कॉन्टॅक्टला येतं. तसं मी परत ॲप्लिकेशनवर क्लिक केलं तर बाय डिफॉल्टला येतो आपला होम इंडेक्सला. ठीक आहे. तसं जर मी इथे विज्युअल स्टुडिओ 2019मध्ये जर मी इथं कंट्रोलरमधला ॲक्शन चेंज केला, ॲक्शन मी जर अबाउट ॲक्शन जर आता इथं अबाउट दिला आहे, कंट्रोलर्स करून जर मी रिफ्रेश केलं, ठीक आहे, तर मला पेज दिसणार आहे ते अबाउटचं पेज दिसेल फर्स्ट ऑफ ऑल. अशाच आपण ॲक्शन आणि कंट्रोलर चेंज करून वेगवेगळे URL क्रिएट करू शकतो. आता नेक्स्ट बघा, इथं आपण न्यू URL कसे क्रिएट करणार आहोत. तर बाय डिफॉल्ट URL तर होम आणि इंडेक्सला असणार आहे, आपण तिथनं चेंज करू शकतो. त्यानंतर आपल्याला नवीन जर जनरेट करायचं असेल तर मी तर काय केलं आहे, नवीन एक स्टुडंट्स म्हणून एक URLचं नेम दिलं आहे. म्हणजे आपल्या राउटरसाठीचं एक नेम दिलं आहे. त्यानंतर URL चेंज केला आहे, कंट्रोलर, ॲक्शन आणि ID. जो ओरिजिनल